सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचे दारापूर गावात जंगी स्वागत. भातकुली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास दारापूर येथे त्यांच्या मूळ गावी आगमन झाले. आमदार सुलभा खोडके व आमदार संजय खोडके यांच्या आमदार निधीतून केरळचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दादासाहेब गवई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सरन्यायाधीश भूषणजी गवई व त्यांच्या परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखळे, आमदार गजानन लवटे, आमदार रवी राणा यांच्यासह अधिकारी, शिक्षक बांधव उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार व स्वागत देखील करण्यात आला. सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या जाहीर सत्कार व गवई परिवाराच्या हस्ते स्वागत देखील करण्यात आले. मुख्य सरन्यायाधीश भूषणजी गवई यांनी त्यांच्या मूळ गावाला भेट देताच त्यांच्या जुन्या घराला भेट देखील दिली आणि बालपणीच्या आठवणीचा उजाळा देखील दिला. मुख्य सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच मूळ गावात आगमन होताच न्यायमूर्ती भूषणजी गवई यांचे संपूर्ण गावकऱ्याने स्वागत केले. मुख्य सरन्यायाधीश यांना पाहण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती. मुख्य सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचे गावातील शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील स्वागत केले आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भारत माता की जय घोषणा दिल्या. कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी फुलगुच्छ देऊन सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचे स्वागत केले. यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.